मुरगुड नगर परिषदेने गावातून गोळा केलेला कचरा फिल्टर हाऊसच्या शेजारी आणून टाकायला सुरुवात केली आहे। त्यामुळे फिल्टर हाऊस शेजारी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। तर या फिल्टर हाऊसचे पाणी शहरातील नागरिक पिण्यासाठी वापरतात। मात्र इथे कचऱ्याचे ढीग पाहता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या कचऱ्याभोवती भटक्या श्वानांचा सतत वावर असतो। त्यामुळे या कचऱ्याची नियोजित ठिकाणी विल्हेवाट लावावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। इथून सगळ्या मुरगुडला पाणी प्यायसाठी सोडले जाते। कावळा वगैरे पक्षी या कचऱ्यातून जे कोंबडी मुरगुडमध्ये जेवढी चिकनची दुकान आहेत, हॉटेल आहेत, सगळा कचरा इथं आणून टाकला जातोय। कावळा चिमणी या पक्ष्यांच्या तोंडातून ते जे पंख ते सगळे फिल्टरच्या त्या वरच्या पाईपमध्ये जाऊन बसून ते खाताना ते पाण्यात सुद्धा पडते। एवढी वाईट अवस्था या मुरगुडच्या नगरपालिकेची कारभार जो सीओच्या माध्यमातून व आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जो आंधळा कारभार चालला आहे, या जनतेच्या आरोग्याविषयी खेळण्याचं काम त्यांचं हे चालू आहे। सरपिरा रोड असू दे, महालक्ष्मी कॉलनी असू दे, माधवनगर असू दे, महाजन कॉलनी असू दे, ह्या सेंटरमध्ये भरवस्तीत जो कचरा टाकला जातोय, या कचऱ्याची दुर्गंध आणि हे पेटवलेला धूर याच्यापासून जे आरोग्याला होणारा त्रास आणि होणारे वाढलेलं ढासाचं प्रमाण यापासून अनेक आरोग्याच्या समस्या या भागातील लोकांना सहन कराव्या लागतात। अनेक वेळा तक्रार करून सुद्धा नगरपालिकेचं अजूनही डोळं उघडलेलं नाहीत। तरी वेळेत जर नगरपालिकेने 2-3 दिवसात जर हा कचरा उचलला नाही, हिची विल्हेवाट नाही लावली, तर हाच कचरा भरून नगरपालिकेच्या दारात येत्या 2-3 दिवसात आम्ही टाकणार। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सचिरा पाठ। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।